नमस्कार नातू साहेब. नमस्कार. आपली रत्नसिंधू प्रकल्प 2.0 म्हणजे नवीन ह्याच्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे. सर्वप्रथम तुमचं कोकण एक्सप्रेस परिवारातर्फे अभिनंदन. अ, माझा प्रश्न या विषयाशी निगडीत आहे, किंवा आजची आपली मुलाखत या विषयाशीच निगडीत आहे. गेल्या 10 वर्षामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी म्हणजे कोकण हा विषय पकडला तर पर्यटन बऱ्यापैकी वाढीस लागलेले आहे. परंतु त्याला अधिक चालना देण्याचे पण प्रयत्न व्हायला पाहिजे, किंबहुना या दृष्टिकोनातूनच शासनाने रत्नसिंधू ही योजना आणली असावी. तर आपण उपाध्यक्षपदी आपली निवड झाल्यामुळे हक्काचा एक व्यक्ती जे पर्यटन क्षेत्रातल्या लोकांना त्यांना मिळाली आपल्या रूपाने, आपल्या नजरेसमोर या दृष्टीने काही योजना असतील किंवा काही विचार असतील तर त्या संदर्भात थोडक्यात माहिती सांगा. नमस्कार. ती रत्नसिंधूची उपाध्यक्ष म्हणून नेमणूक झाली त्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार झालेला हा निर्णय आहे. 2014 पासून 12 वर्षात साधारणतः पहिल्यांदा चांदा तू बांधा अशी एक योजना होती. नंतर रत्नसिंधू टप्पा 1 झाला आणि आता रत्नसिंधू टप्पा 2. एक वेगळ्या पद्धतीची योजना तिसऱ्या वेळी राबत असल्यामुळे त्याच्यामध्ये सरकारनं काही वेगळ्या पद्धतीचे उद्देश डोळ्यासमोर ठेवलेले लक्षात येतात. जी आर वाचला तर त्याच्यामध्ये पर्यटन, मत्स्य व्यवसाय, फळ प्रक्रिया आणि बचत गट याला प्राधान्य दिलेलं आहे. आणि त्यामुळे विविध गटांच्या माध्यमातून, संस्थांच्या माध्यमातून ह्या चारही विषयातले प्रकल्प उभे राहावेत. हे प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातल्या 9 तालुक्यांमध्ये उभे राहावेत. त्या तालुक्यांमध्ये प्रत्येक तालुक्यात एक वेगळा प्रकल्प जर उभा राहिला आणि तो जर चांगल्या पद्धतीने चालला तर तिथे आणखीन त्याची वृद्धी होईल. जेवढ्या जागा इथल्या एक्सप्लोअर केल्या जातात, कासव संवर्धनाचा कार्यक्रम होतो, तसं मॅंग्रोव्ह मधला वेगवेगळं वन विभाग पर्यटन करतो. अशा पद्धतीनं त्याची वाढ व्हावी. आणि मत्स्य व्यवसायामध्ये जी मत्स्य विक्री करताची जी व्यवस्था आहे ही जर एक चांगल्या पद्धतीची जर निर्माण झाली तर एक त्याचा तो व्यवसाय आणखीन छोटे छोटे लँडिंग स्पॉट मधनं मत्स्य विक्री याच्यातलं चलन हे तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये निर्माण होईल. आणि या सर्वाचा उपयोग कोकणातला रोजगार वाढावा, कोकणातला जीडीपी वाढावा याकरता करावा, अशा पद्धतीची सरकारचा मानस आहे. आणि तो या जिल्ह्यातल्या 9 तालुक्यांमध्ये नेण्याकरताचा प्रयत्न रत्नसिंधू मार्फत करण्याचा मानस ठरवलेला. सर, आपण बोला म्हणजे आपण बाकी पर्यटनावर येऊ थोडक्यात. परंतु मत्स्य व्यवसाय हा जो विषय आहे म्हणजे आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता रत्नागिरी दापोलीमधलं हर्णे सर्वात मोठं बंदर आहे जे याच्यासाठी आहे. ते गुहागर आहे थोडक्यात थोडंफार. हे 2-3 ठिकाणं परंपरागत आहेत. म्हणजे शासनाचा किंवा तुमचा आता पुढे डोळ्यासमोर हा विषय आहे की याचं आणखी ग्रामीण पातळीपर्यंत एक्सपान्शन व्हावं किंवा वाढ व्हावी असं काही डोक्यामध्ये आहे का? मत्स्य व्यवसाय विभागामार्फत मिरकरवाडा बंदर असेल हो. किंवा हर्णे बंदर जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती विकसित होईल. की ते मोठ्या यांत्रिकी नौका मासेमारी करून येतील. आणखी तिथनं मत्स्य उत्पादन जे वेगवेगळ्या परदेशात जाईल, बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये जाईल, अशा पद्धतीचा हा होईल. पण प्रत्येक तालुक्यामध्ये जे छोटे मच्छीमार आहेत, जे छोट्या यांत्रिक नौकानं किंवा बिगर यांत्रिक नौकानं मासेमारी करतात, नदीतली मासेमारी करतात, हा म्हणजे ग्रामीण आणि म्हणजे खाडीपट आणि ह्याच्यात छोटे छोटे लँडिंग स्पॉट जर झाले तर या छोट्या नौकांमधनं या तालुक्यामधली लोकवस्ती आणि तालुक्यामध्ये येणारे पर्यटक यांना एक वेगळ्या पद्धतीचं मत्स्य आहार
हा होऊ शकतो आणि याच्याकरता लोकांची एक वेगळी मागणी असते. तर त्या पद्धतीनं निर्माण करावं. आणखीन मासळी पकडल्यापासनं ती ग्राहकाला जाईपर्यंत ती कोल्ड चेन मधनं जर गेली तर ती ग्राहकाला चांगल्या पद्धतीची मासळी उपलब्ध होईल. असा एक विचार केलेला आहे की मोठ्या व्हॅन बनतील पण छोट्या विक्री करताच्या व्हॅन जर बनल्या तर सर्वांना फ्रेश जो काही फिश मटेरियल आहे हे सर्वांपर्यंत मिळेल. मग यासाठी बचत गटाने प्रयत्न करावा किंवा त्यांनी पुढे यावं असा तुमचा म्हणजे शासनाचा आग्रह असेल. मच्छीमार संस्था यांनी पुढे यावं. आणखीन याच्यातली म्हणजे जशी मासळी आणण्याकरता संस्था करते तसं विक्रीपर्यंतची जर व्यवस्था त्या संस्थेमार्फत जर झाली त्या बचत गटांमार्फत तर जे काही सर्व फायदा आहे त्या या विषयाचा हा त्यांच्यापर्यंत येईल. सर्व व्यापाऱ्यांकडे जाणार नाही, ते बचत गटांपर्यंत हा सर्व त्याचा फायदा मिळेल. थोडक्यात जरी चांगल्या पद्धतीने पुढे नियोजन झालं तर एक चलन वाढीसाठी कोकणामध्ये म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा व्यवसाय म्हणून मच्छी व्यवसाय हा ग्रामीण भागामध्ये आणखी पोहोचू शकेल असं खात्री आहे. हा, ह्या योजनांमध्ये मार्फत गेला तर. नेता येईल. हो. पण त्याचबरोबर आता नवीन जे व्यवसाय आणखीन आहे की नागरी उत्पादन हे वाढलं तर नागरीचे बनणारे पदार्थ नाचणीचे जे ओके. आहेत याची मागणी अधिक आहे. किंवा गुहागरमध्ये SK4 वाण जे हळदीचं आहे त्याच्यावरती त्यांना त्यांचं संशोधन चांगल्या पद्धतीचं सर्वांनी मान्य केलंय. हळदीचं उत्पादन हे होऊ शकते आणि त्याचा पायलट प्रोजेक्ट प्रत्येक तालुक्यात बनावा आणि बांबू उत्पादनाचाही पायलट प्रोजेक्ट प्रत्येक याच्यात बनावा. आणि त्याचबरोबर या फळप्रक्रियेमध्ये जो वन विभागाबरोबर ती कामकाज करून वणवामुक्त रत्नागिरी जिल्हा अशा पद्धतीचं झालं तर फलोत्पादनाची योजना आणखीन बहरेल आणि पुढे जाईल. याच्याकरताही काहीतरी वेगळा उपक्रम हा प्रत्येक तालुक्यामध्ये केला जावा. त्याच्या ते मॉडेल बघून पुढच्या काळातल्या त्या गावातल्या त्या भागातल्या संस्था हे कामकाज करत पुढे येईल. सर मला सांगा की फळांचा तुम्ही आता विषय काढला ना म्हणजे ज्यामध्ये आता आंबा आपला आहेच म्हणजे नगदी पीक फळ म्हणून आपण वापरतो. परंतु करवंद असतील किंवा जांभूळ असतील किंवा करवंदापासून लोणचं बनवण्याचा विषय असेल किंवा मिरच्यांपासून असेल तर याच्यासाठी प्रोत्साहनपर काही आहेत का काही गोष्टी याच्यामध्ये अंतर्भूत आहेत? निर्माण करावं लागेल. खरं तर हे सर्व गोष्टी कोकणात येतात त्या नेमक्या मे महिन्यात येतात. ओके. आणि पाऊस लवकर सुरू झाला तर याच्यातलं कोणतंच फळ हाती लागत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं. पण याच्याकरता काही वेगळ्या पद्धतीचं काम जर कृषी विद्यापीठामार्फत करवून घेतलं आणि त्याचे काही जाम तयार करून ठेवणं, काही पल्प काढून तयार करून ठेवणं, अशा पद्धतीची काही फ्रीजर सिस्टीम तयार करता आलं, कोल्ड हाऊस निर्माण करता आलं तर त्याचा उपयोग शेतकऱ्यांना होऊ शकतो. पण नवोदित जे नवीन शेतकरी म्हणून येतील किंवा तरुण पिढी जर ह्या विषयामध्ये आली, जर आपण ज्या विषयावर आता चर्चा केली तर त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण म्हणजे कृषी विद्यापीठाशी काही चर्चा किंवा त्यांच्याशी काही टाईप असं काही होऊ शकतं का? म्हणजे रत्नसिंधू योजनेमधल्या ज्या वेगवेगळ्या कामकाज करणाऱ्या एजन्सीज त्याच्यामध्ये हे आहे. जिल्ह्यातले सर्वच एजन्सीज आहेत. ओके. त्यामुळे एखादा कार्यक्रम 9 तालुक्यांमध्ये करण्याकरता एखाद्या एजन्सी करता आग्रह करता येईल आणि त्याचा 1-2 वर्षानं त्याचे रिझल्ट काय झाले याचाही अभ्यास करता येईल की ज्यामुळे जे केलेल्या कामातनं तिथला त्या भागात निर्माण झालेला प्रकल्प हा जेव्हा माणसाला जवळ बघायला मिळेल, इथल्या कार्यकर्त्याला, इथल्या बचत गटांना, तेव्हा ते बचत गट पुढे येऊन काम करेल. आतापर्यंत सक्सेस स्टोरी जोपर्यंत आपण सर्वांपर्यंत नेणार नाही तोपर्यंत धाडस करत नाही. थोडं कर्ज काढणं या सर्व विचार करतो पण त्याला जर सक्सेस स्टोरीज दाखवल्या त्याच्याकरता सरकारची मदत
मिळू शकते, म्हणजे काही कोल्ड चेनची मदत मिळू शकते किंवा अन्य काही कॉमन फॅसिलिटीज निर्माण केल्या तर त्याची मदत त्या उद्योजकाला होऊ शकते. जसं काजूचं गोडाऊन झालं पाहिजे. छोटे छोटे व्यापारी आहेत, प्रत्येकाला काजू स्टोअर करणं अवघड आहे. बरोबर. पण ज्याप्रमाणे अं, वेगवेगळ्या धान्यांची ही केली जातात, गोडाऊन्स केली जातात आणि तिथे धान्य ठेवण्याकरताच भाडं आकारलं जातं. या पद्धतीची जर गोडाऊन प्रत्येक तालुक्यामध्ये जर निर्माण झालं आणि मग तिथे तिथला जर काजू व्यापारी त्याचं हे ठेवलं आणि त्याच्यावर तारण देणारी बँक जर तयार झाली तर आपोआपच त्यांना मालावरती तारण मिळेल. थोडक्यात ही चेन डेव्हलप व्हायला पाहिजे असं तुमचा आग्रह आहे, म्हणजे तसं म्हणणं आहे तुम्ही त्या पद्धतीने उद्योगाकरताची इन्फ्रास्ट्रक्चर या प्रकल्पामधनं उभं होणं राहिलं अपेक्षित आहे. आणि ते झालं तर इथला इथला मुलगा इथे उद्योजक होऊ शकतो. नोकरीच्या शोधात जाणार. म्हणजे जसं आता आपण काजूचा विषय काढला, पण काजूचा एक रस निघतो किंवा आपण ज्यूस तयार करतो, म्हणजे निघतो पण बऱ्याच असा सर्रास दिला जात नाही. जसा मँगोचा दिला जातो, आंब्याचा दिला जातो, पण तो खूप चविष्ट असतो. तो जर फिल्टर करून दिला तर छान पद्धतीने तो सर्व केला जातो. रत्नसिंधू एक मध्ये याच्याकरता काही प्रमाणात काम झालंय. बर, त्याचा आलेल्या अहवालाचाही मी अभ्यास अभ्यास करणार आहे किंवा ज्या संस्थेनं दिलाय त्यांच्याकडनं तो अभ्यास करून घेऊ आणि मग त्याच्यावरती आधारित, कारण एका पहिल्या टप्प्यात अर्ध काम झालेलं आहे, ओके. त्या अहवालावरती आधारित काही प्रायोगिक आता पुढचं उभा राहायला पाहिजे. तर त्या योजना 1-2चा काही ना काहीतरी सक्सेस रिपोर्ट आपल्याला दाखवता येईल. आता शेवटचा प्रश्न सर मुख्य टुरिझम बिझनेसवर आहे. म्हणजे आता 5-6 वर्षामध्ये आपण बघितलं आपल्या जिल्ह्याचा विचार केला तर दापोली, गुहागर, रत्नागिरी हे टुरिझम प्लेसेस डेव्हलप झालेलेच आहे ऑलरेडी. हे नवीन आहे. तिथलं हॉटेल इंडस्ट्री असेल, तिथे सर्व्हिसेबल इंडस्ट्री असेल, म्हणजे सेवा देणारी इंडस्ट्री असेल, ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलप झाल्या. त्या मानाने चिपळूण सारखं प्रगत शहर आहे किंवा अन्य खेड सारखं आहे शहर, अशी ही जी शहर आहेत त्यांच्याकडे नैसर्गिक काही हे नसेल, म्हणजे समुद्रकिनारे नाहीत म्हणून कदाचित थोडी मागे पडलेत. तर अशा शहरांच्या दृष्टीने एक वेगळ्या प्रकारचा प्रोजेक्ट आणणं, म्हणजे जसं ॲग्रो टुरिझम बेस्ड प्रोजेक्ट असेल किंवा तुमचं आपण सह्याद्री माउंटेन सफारी असेल किंवा धार्मिक पर्यटन असं म्हणून आपण पाहिजे तर ते असेल, तर अशा पद्धतीची काही करता येऊ शकते का यामध्ये? जेव्हा पर्यटनामध्ये आता परत वेगवेगळे प्रकार करून आपण लोकांना दिले पाहिजे. म्हणजे एक वन पर्यटन, वन विभागाची जागा किंवा आता काही जागा इथे वन विभागाकडे हस्तांतरित झालेल्या आहेत नव्या. या जागांमध्ये त्याच्या आजूबाजूला वन पर्यटनाच्या दृष्टीनं काही गोष्टी केल्या. धार्मिक पर्यटन हा वेगळा विषय. कातळ शिल्प आणि जुनी मंदिरं हा पुरातत्व विभागाशी संबंधित जो विषय येतो त्याच्यात त्या पद्धतीचं, कारण पर्यटन हे वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक तिथे येत असतात. किंवा आता बाईक रायडर्स हे अधिक प्रमाणात कोस्टल रोडला असतात. हे बाईक रायडर्स अधिक प्रमाणात येण्याकरता त्यांना काय काय सुविधा वेगळ्या दिल्या तर ही शेवटी बाईक रायडर्स जो जातो तो इथे जेवतो, इथे राहतो, इथे काही ना काही तो देऊन जातो आणि यातनं तो फिरत असतो. तर या पद्धतीचे आहेत. किंवा समुद्राच्या कडेनं एका भागापासून दुसऱ्या भागापर्यंत 15-20 किलोमीटर चालत जा, हा सुद्धा एक वेगळा पॅटर्न गिर्यारोहणाचा आहे. तसा तो त्या वेगळा पॅटर्न असं आहे. आणि रत्नागिरी जिल्ह्यातले जे गड किल्ले आहेत याचा एक वेगळा पर्यटनाचा विचार केला पाहिजे. पर्यटनामधले हे जर 5-6 वेगवेगळे प्रकार केले तर एकच पर्यटक 5-6 वेळा येईल आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी जाईल. आपोआपच त्यामुळे इथला रोजगार वाढेल. त्यामुळे पर्यटनामधल्या ह्या वेगवेगळ्या याचा विचार होऊ शकतो. आणि तुम्ही आता 2 मुद्दे काढलेत म्हणून मला पुढे थोडंसं वाढवू शकते. पहिला मुद्दा तुम्ही फार महत्वाचा मांडलाय की वन विभागाचं क्षेत्र आपल्याकडे 98% हे खाजगी क्षेत्र आहे, 2% फक्त सामाजिक वनीकरण म्हणजे वन विभागाचं. तो क्षेत्र वाढलं पाहिजे असं वाटतंय, कारण साधारण 1.25 प्रजाती
ह्या बर्ड्स पक्ष्यांच्या आहेत आपल्या ह्याच्यामध्ये, हळूहळू अशी मागणी येते की फॉरेस्टचं जे अधिग्रहण क्षेत्र वाढलं तर पक्षी अभयारण्य ही जी संकल्पना आहे ती वाढू शकते. तर रत्नसिंधू प्रकल्पाचे तुम्ही प्रमुख म्हणून ह्या विषयाकडे शासनाचं लक्ष वेधावता, हा माझा एक. जे वन विभागाचं क्षेत्र आपण म्हणत होतो कमी आहे, हम्म, माझं असं आता त्याच्यातलं एक आणखीन मत आहे. आपल्याकडच्या खाजगी जमिनी हम्म. एकत्रित केल्या गेल्या सामुदायिक पद्धतीने. आणि त्या जमिनी कुठल्या तरी विभागाकरता इकडे वन विभागाकडे हस्तांतरित झालेल्या, म्हणजे असं 700 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र हे असं वन विभागाकडे वाढलेलं आहे की जे नंतर वाढलेलं आहे. मग आता हे जे वाढीव क्षेत्र वन विभागाकडे आलेलं आहे तिथे ह्या सर्व प्रजातींचं संवर्धन झालं पाहिजे. याकरता वन विभागानं काहीतरी त्यांचा कार्यक्रम केला पाहिजे. कारण कुठल्या तरी दुसऱ्या लँड बँक सारखी ह्या जागेचा उपयोग, ह्या खासगी जागेचा उपयोग वन विभागाकडे केला. त्यामुळे अशा ज्या लँड बँक वन विभागाच्या आहेत त्या जर निर्माण केल्या तर दुर्मिळ प्रजाती ज्या नष्ट होऊ पाहतात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी येतात, म्हणजे आता गवे प्रत्येक तालुक्यामध्ये दिसायला लागले, तर ते का, तर ते त्यांचं जागा नष्ट झाल्यामुळे ते पुढे प्रवास करायला लागले. बरोबर. तर यांच्याकरता त्या जागा बनल्या पाहिजेत. आणि जिथे मग आता एखाद्या ठिकाणी भरपूर त्रास झाला तर बिबट्यांकरताच वेगळं क्षेत्र किंवा काही बनवलं जातं. मग आता हळूहळू इथे मगरींचा त्रास वाढलेला आहे किंवा गव्यांचा त्रास वाढलेला आहे, तर यांच्याकरताच संरक्षित क्षेत्र जर वन विभागानं वेगळं निर्माण केलं तर तो पर्यटन स्पॉट पण होईल आणि आपोआपच शेतकऱ्यांना जो भीतीदायक म्हणजे दोन्ही गोष्टी एकाच्या साध्य. आता शेवटचा दत्ता प्रश्न आहे, म्हणजे तो एक विषय तुम्ही राहिला होता, कातळ शिल्प. अलीकडच्या 2-3 वर्षामध्ये जी कातळ शिल्प आपल्याला मिळाली, म्हणजे रत्नागिरी जिल्हा आहे, सिंधुदुर्ग जिल्हा आहे आणि जागतिक वारसाच्या याच्यामध्ये पण त्याची नोंद जवळजवळ झाली आहे. शासनाने एक विशेष निधी पण त्याला तरतूद करून ठेवलेली आहे, मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतली आहे. असं सगळं आहे ना. आपल्याकडे कातळ शिल्प हा एक पर्यटनाचा एक नवी दालन ओपन झालं असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. तर त्याच्यावर कुणी काम केलं तर त्याच्या ह्याच्यामध्ये रत्नसिंधू प्रकल्पामध्ये त्याचा विचार होऊ शकतो का? नक्की होऊ शकेल. तर कातळाकडे आपण चिरा काढून विकणं याच्या पलीकडे बघितलं गेलं, पण त्या कातळावरती काही चित्र आहे हे पहिल्यांदी आता नंतर लक्षात यायला लागलं. त्याच्यात काही अर्थ आहे हे नंतर लक्षात यायला लागलं. त्यामुळे पण जिथे कातळ शिल्प आहेत ती सर्व खाजगी जमिनीवर, त्यामुळे ती खाजगी जमीनदार, तो जमीनदार आणि त्याचं संरक्षण असं एकत्रित काहीतरी प्रोजेक्ट जर बांधला गेला, कारण ज्याची जमीन संरक्षित होईल त्याला त्याच्यातनं काही ना काही मिळालं पाहिजे. त्याला मिळणार नसेल तर तिथे जमिनीची हरकत येते. त्यामुळे अशा पद्धतीचं एकत्रित काही मॉड्यूल बनवलं आणि ते विभागानं मान्य केलं. ते करण्याकरताच त्याच्याकरता काही काम करून वेगळं प्रपोजल बनवलं पाहिजे. आणि मग त्याकरता जर केलं तर हा एक वेगळा पर्यटनाचा आणि संशोधनाचा, पर्यटनाबरोबर पुरातत्व विभागातल्या संशोधनाचा वेगळा हा भाग आपल्याकडे नव्याने सुरू. धन्यवाद सर. आपण फार सविस्तरपणे आपली भूमिका आणि या विषयावरचे नियोजन मांडलेले आहात आणि कोकण एक्सप्रेसशी आपण संवाद साधला त्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.